श्रावणी स्पोर्ट चौल संघाच्या आकाश तवसाळकरला मी मगाचपासून कॉल देतोय. माझा आवाज कदाचित आकाश तवसाळकर तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे वैयक्तिक 500 रुपयाचं पारितोषिक चेतन चेरकरसाठी आलेलं आहे. तेव्हा विनंती आहे दोघांनाही की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आकाश तवसाळकर, आपण मॅन ऑफ द मॅच आहात. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान घ्यावा. मी तत्पूर्वी विनंती करेन की दोन्ही संघाच्या एक प्रतिनिधींनी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर निश्चितच सामना रंगतोय तो रेड हॉर्स 11 नवगाव विरुद्ध प्रांशी 11 रोहा या दोन संघांच्या दरम्यान. आपल्या पहिल्या फेरीतील एक सामना ज्यांनी अगदी निसट्ट पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता. यावेळेस मात्र त्या एका विजयाच्या शोधामध्ये या PNP चषकामध्ये दोन्ही संघ आपला पण लावताना दिसणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेड हॉर्स नवगाव या संघाकडून तृप्तेश गोलंदाजीसाठी येतोय तर सलामीसाठी येत आहेत दोन फलंदाज प्रांशी 11 रोहा या संघाकडून. कृपया दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी पाठवा. नावं कळत नाही आहेत. रोहा संघ कृपया आपला प्रतिनिधी पाठवा. नवगाव संघाचा प्रतिनिधी आलेला आहे. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल. सलामीसाठी आलेला विकास तृप्तेच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी यावेळेचा चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा इरादा केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ऐन वेळेला मात्र चेंडू त्यांच्या हातातून निसटतोय आणि निश्चितच इथे मात्र एक सोपा असा झेल इथे सोडला जातोय. पहिल्याच चेंडूवर जेव्हा जीवनदान मिळलं जातं त्यावेळेस मात्र निश्चितच आजचं या फलंदाजीचं इथे आयोजकांकडून सूचना केली जाते की कृपया 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा रोहा संघ कृपया वारंवार पुकार देऊन सुद्धा आपण येत नाही आहात. एक मानाची स्पर्धा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं स्वप्न होतं. जवळजवळ 600हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. मिळालेल्या जीवनदानाचा कसा उपयोग करून घ्यायचा याचं प्रात्यक्षिक जणू काही इथे फलंदाजाच्या मार्फत दाखवलं जातंय. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं जात आहे. निश्चितच पहिला चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं निश्चितच केला होता, परंतु ऐन वेळेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला आणि लागलीच दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार सुद्धा ठोकला. यावेळेस मात्र मिळालेल्या षटकारानंतर कुठेतरी आपल्याला एक धडा घ्यावा लागेल आणि त्याचंच प्रत्यय आपण तिसऱ्या चेंडूवर सुद्धा तृप्तेशकडून पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तृप्तेश. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा पुलशॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोकचा टायमिंग फसतोय. फटका फसला आणि चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला फलंदाज बाद झाला तो विकासच्या रूपात. निश्चितच यावेळेस विश्वास ठेवला जातोय. खऱ्या अर्थानं समोरच्यानं आपल्यावर ठेवलेला विश्वास ही आपली कमाई असते आणि तो विश्वास कायम निभावणं ही आपली जबाबदारी असते. यावेळेस ती जबाबदारी दिली जाते. ती 1 डाऊन विकेटवर आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय प्रांशी 11 रोहा या संघाकडून ऋषी येतोय. ऋषिकेश पाहूया. निश्चितच फलंदाज विकास बाद झाल्यानंतर एक मात्र षटकार त्याने कमावला होता. 4 चेंडूचा सामना केल्यानंतर केवळ 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाला. तदनंतर मात्र निश्चितच त्यानं एक मोठा आक्रमक फटका सुद्धा खेळला. त्याच्यानंतर मात्र त्याच विकासला
कशा पद्धतीने बाद करावं याचं जणू काही त्याने मनामध्ये किंवा एक वेगळा स्ट्रॅटेजिक प्लॅन त्याने आखला तृप्तेशनं आणि त्या प्लॅनमध्ये तो सक्सेससुद्धा झाला. फलंदाज लागलीच अजिंक्य कर्वी झेलबाद झाला शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेला आणि पुन्हा एकदा तृप्तेश सज्ज होतोय फलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळेस नवीन आलेला फलंदाज तो ऋषीवर मात्र जबाबदारी असेल या सामन्याचं पूर्णपणे सूत्र आपल्या हाती घेण्याची. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला अजिंक्य मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेला करताना. तृप्तेशनं मात्र कमबॅक केलेली गोलंदाजी आपण पाहतोय. पुनरागमन कसं करावं हे निश्चितच तृप्तेशच्या गोलंदाजीकडून शिकण्यासारखं पाहतोय. निश्चितच दुसऱ्या चेंडूवर जरी षटकार लगावला असला तदनंतर मात्र जी गोलंदाजी केली ही कौतुकास्पद. यावेळेस मात्र उलट्या हाताचा फटका आणि हा फटका यशस्वी झाला. चेंडू गेला होता तो डीप पॉइंटच्या दिशेला सीमारेषेच्या पलीकडे चौकारांसाठी. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. चौकारानंतर संघाचं धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकलं. संघाची धावसंख्या होते ती 12. एक फलंदाज बाद 12 धावा आणि 1 षटक पूर्ण अशी स्थिती अशी परिस्थिती आपण पाहतोय ती प्रांशी 11 रोहा या संघाची. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी एकदाच मी पुन्हा सांगेन की प्रांशी 11 रोहा विरुद्ध रेड हॉर्स नवगाव या दोन संघांच्या दरम्यान रंगलेला हा सामना. एकीकडे विनोद वाटकरे तर दुसरीकडे आपण यश पारंगेला कर्णधाराच्या रूपामध्ये पाहतोय. हा सामना रंगेल तो या ऑलवेज ग्रेट अशा पर्सनॅलिटीमध्ये अर्थातच खेळाडूंमध्ये. तर निश्चितच 12 धावा झालेल्या आहेत. 1 षटकाचा खेळ संपतोय आणि एक फलंदाज सुद्धा बाद होतोय. यावेळेस मात्र रेवदंडा एंड करून गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज. आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो मंथन डाके. आशिवरे गावचा हा खेळाडू मंथन अगदी कमी वयातच क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यशाच्या सर्वोच्च शिखरावर तो विराजमान असलेला आपण पाहतोय. मंथनवर मात्र निश्चितच मोठी जबाबदारी असेल. मागच्या सामन्यामध्ये मंथनकडून जी जबाबदारी किंवा जी अपेक्षा केली गेली होती त्याच्यामध्ये तो मात्र पूर्णपणे अपयशी ठरला होता. यावेळचा पहिला चेंडू अगदी शरीरातील शेवटचा त्राण असेपर्यंत मात्र गोलंदाजी करतोय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय 4 धावांसाठी. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी या गाव छोटा स्पर्धेमध्ये दर्णी गुरुजी सांगतात की तब्बल 150 अर्थात 150 चौकार इथे लगावले जात आहेत. मंथन टाकी पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र कशा पद्धतीने कमबॅक करतोय. आपटलेला चेंडू पुलशाट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न स्वतः मंथन टाकी आपल्या गोलंदाजीमध्ये 3ऱ्या प्रयत्नामध्ये मात्र हा झेल टिपतोय आणि फलंदाज माघारी परततोय. यश शेवटचं नसतं आणि अपयश संपणार नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास. अगदी त्याच आत्मविश्वासामध्ये आपण पाहिलं जरी पहिला चेंडू चौकारांसाठी गेला असला तरी सुद्धा कुठेतरी चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण संमिश्रण त्याचप्रमाणे टप्प्यावर नियंत्रण अशा पद्धतीचा हा चेंडू टाकला गेला होता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पुल शॉट पद्धतीने या चेंडूला निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रयत्नाला मात्र अपयश मिळालं. चेंडू बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागला. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक अर्थात स्वतः गोलंदाज मंथन डाकीच्या हातामध्ये 3ऱ्या प्रयत्नामध्ये स्थिरावतोय आणि फलंदाज मात्र इथे माघारी परततोय. प्रांशी 11 रोहा या संघाला दुसरा आदरा बसतोय 16 या धावसंख्येवर. मंथन डाकी जो विश्वास जी कामगिरी करण्यासाठी त्याला या संघामध्ये निवडण्यात आलं अगदी त्या कामगिरीला मात्र या सामन्यामध्ये तो पूर्णपणे न्याय देताना पाहतोय. उर्वरित त्याची कामगिरी कशी असेल ही निश्चितच येणारी वेळ सांगेल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना मात्र फुटबॉल पद्धतीने किंवा पायाने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषा पार होतोय चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. निश्चित
अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल. या स्पर्धेमधील आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर ह्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना विजय हा आवश्यकच आहे आणि त्याचसाठी हा इथे प्रयत्न केला जातोय. निश्चितच यावेळचा जो चेंडू आपण पाहिला होता अलॉंग द कार्पेट फुल शॉट पद्धतीने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या रिजनला गेला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून या चेंडूचा पाठलाग करण्यासाठी पुढे सरसावला सुद्धा होता, परंतु ऐन वेळेला मात्र चेंडू सीमारेषा पार झाला. पुन्हा एकदा मंथन राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा. यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आपल्या स्टाईलमध्ये चेंडूला खेळून काढतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून दणदणीत खणखणीत दे धक्का घे चक्का. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. षटकारानंतर मात्र अगदी वेगानं धावफलक पुढे सरकलं. संघाची जर धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच दर्णे गुरुजी सांगतायत की 26 धावा या षटकामध्ये. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र फलंदाजाला बाद करणे यशस्वी सुद्धा झाला होता. तदनंतर मात्र उर्वरित चेंडू जर पाहिले तर पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे या षटकामध्ये सुद्धा मंथन खूप महागडा ठरताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रनआउटचा अपील केला जातोय, परंतु निश्चितच आपण पाहतोय की पंचांनी मात्र इथे टेक्नॉलॉजीचा वापर करताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते की या चेंडूवर नेमकं काय घडलंय. तत्पूर्वी जर पाहिलं तर निश्चितच चेंडू बॅटच्या अस्पष्ट अशा कडेला लागला होता. सेकंड गलीच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अचूकरित्या पकडताना एस्टॅनवर अचूक असा वेध सुद्धा घेतला होता, परंतु फलंदाज या आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोचलाय की नाही याचं मात्र परीक्षण आपण पाहतोय. सगळेजण पंचांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 26 होते. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 1.4चा खेळ आतापर्यंत होताना आपण पाहतोय स्क्रीनवर. PNP चषक एक उत्कंठावर्धक अशी स्पर्धा या निमित्तानं आपण पाहतोय. अखंड महाराष्ट्रामध्ये गाजलेली ही स्पर्धा, नवे संपूर्ण भारतामध्ये गाजलेली ही स्पर्धा, एक सुयोग्य असं नियोजन सन्माननीय नृपाल शेठ पाटील त्याचप्रमाणे चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. इथे पंचांच्या निर्णयाचा प्रतीक्षा केली जाते. पंचांचा निकाल काय असेल, निश्चितच एक महत्त्वपूर्ण निकाल असेल हा, कारण मंथर टाकीच्या ओव्हर षटकाची आपण चर्चा करत होतो. पहिला चेंडू निश्चितच आपण जर पाहिला तर चौकार नॉट आऊट आहे, फलंदाज सुरक्षित आहे असा तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येतोय किंवा आम्हाला सांगणं होतंय. निश्चितच चांगली रनिंग इन द बिटवीन म्हणावी लागेल. ॲथलीटचा चांगला प्रात्यक्षिक तिथं आपण पाहिलं. सेकंड गलीच्या दिशेला ट्रॅव्हल झालेला चेंडू होता. या चेंडूला यष्ट्यांवर डायरेक्ट किंवा थेट मारला होता आणि तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक फलंदाज या आपल्या स्क्रीजमध्ये सुरक्षित होता. संघाची जर धावसंख्या पाहिली या एका धावेने पुढे सरकली 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक 12 धावांचं. या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार अशा तब्बल 15 आतापर्यंत धावा खर्च करताना मंथन टाकी पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक दुसऱ्या चेंडूवर त्यांना फलंदाजाला सुद्धा बाद केलं होतं. तदनंतर मात्र कुठेतरी मंथन टाकी आपल्या लाईन आणि लेंथवरून भरकटताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मंथनचा हा चेंडू, यावेळचा चेंडू जर पाहिला निश्चितच ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, हा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. अशा पद्धतीच्या गोलंदाजीसाठी निश्चितच मंथनवर जो विश्वास ठेवला होता तो निश्चितच नव्हता, परंतु जी जबाबदारी मंथनवर दिली होती त्याच्यामध्ये मात्र तो अपयशी ठरताना आपण पाहतोय. कारण दुसरं हे षटक पॉवर प्लेचं षटक हे अशाच गोलंदाजांना दिलं जातं जे गोलंदाज त्या योग्यतेचे असतात आणि अशा वेळी मात्र मंथन टाकी मात्र या दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. 15 धावा तो तब्बल 16 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर या दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण झाल्यानंतर 2 फलंदाज बाद 28 धावा. प्रांशी 11 रोहा विरुद्ध रेड हॉर्स नवगाव या 2 संघांच्या दरम्यान खऱ्या अर्थानं रोहा आणि अलिबाग तालुक्यामध्ये रंगलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण प्रांशी 11 रोहा हा संघ हा रोहा तालुक्याला बिलॉंग्स करतो, तर रेड हॉर्स
नवगाव हा संघ अलिबाग तालुक्याला बिलॉंग करतो. अलिबाग तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ निवड प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं होतं, जिथे अजिंक्य म्हात्रेला आपण पाहतोय शॉर्ट गलीच्या दिशेला. त्याचप्रमाणे निखिल कवले एक चाणक्य असा कर्णधार रिलायन्स नवगाव या संघाचं तो प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व करतो. आणि त्याचप्रमाणे विनोद वाटकरे सुद्धा, जो खऱ्या अर्थानं एक वंडर बॉय म्हणून आपल्या अलिबाग तालुक्याला निश्चितच लाभलेला आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक येत असतात. मग ते व्यावसायिक खेळाडू कशा पद्धतीने, मग रायगड प्रीमियर लीग असो किंवा अन्य कोणत्याही व्यावसायिक स्पर्धा असो, या स्पर्धांमध्ये विनोद वाटकरे हा नेहमीच आपला 100% देण्याचा प्रयत्न करत होतो. अलीकडेच झालेली जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती त्याच्यामध्ये सुद्धा विनोद वाटकरे हे नाव फार चर्चिलेलं गेलं होतं. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं एक महत्त्वपूर्ण षटक तृप्तेश येतोय. तृप्तेचा हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू स्ट्रोकला जागा बनवताना खेळतोय पुल शॉट पद्धतीने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाम मोठा, खेळूया डाव नवा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पुल शॉट पद्धतीने स्ट्रोकला शफल करून किंवा स्ट्रोकला जागा बनवताना खेळून काढतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच 6 धावांसाठी 6 धावांना मात्र संघाचं धावफलक पुढे सरकलं. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा, 34 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय प्रांशी 11 रोहा या संघाला, दोन्ही संघांना विजय आवश्यक असेल आणि त्या विजयाचा इथे पाठलाग होताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तृप्तेशला मात्र इथे पूर्णपणे विचारात पाडणारी ही फलंदाजी पाहायला मिळाली. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाम मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. षटकारानंतर पुन्हा एकदा काम तासाचं मिनिटांमध्ये आणि मिनिटांचं काम एका सेकंदामध्ये, अशा अति वेगानं धावा पुढे सरकल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र संघाचा धावफलक 40, अर्थातच 40 धावा होत आहेत. 2 फलंदाज आणि 2.2 असं हे षटक होताना आपण पाहतोय. निश्चितच तृप्तेश सुरेकर मात्र ज्या गोलंदाजीसाठी किंवा ज्या कामगिरीसाठी त्याच्यावर जो विश्वास ठेवला गेला होता त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तो अपयशी ठरताना पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक. यावेळचा चेंडू बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय निश्चितच ऑन द फायर होतोय तो सुराग. धन्यवाद डीजे मास्टर. महेंद्र सिंग धोनी चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, शर्मा जी इस बेटे को मैं जानता हूं, ये बहुत लंबा मारता है. सुराग दाभाडे नाम है इसका, मॅन फ्रॉम रोहा. आज मैदानामध्ये धावांची आतिषबाजी करतोय आणि समस्त कुरुळ मध्ये असणाऱ्या या प्रेक्षक वर्गाची वाहवा सुद्धा मिळवतोय. आणि तेच आज आपण मैदानामध्ये याची देही याची डोळा अनुभवतोय सुद्धा. निश्चितच सर, बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. ती या सामन्यासाठी सुरागच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या या लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खाल्ल्यानंतर मात्र होते ती 46. पुन्हा एकदा सुरेकर. तृप्तेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना सुरागसाठी इथे मात्र सुरागचा धचका किंवा सुरागची भीती तृप्तेशच्या मनामध्ये निश्चितच जाणवत असेल. परंतु कशा पद्धतीने सामोरा जातोय तो तृप्तेश या धगधगत्या अशा फलंदाजी समोर सुरागच्या. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तृप्तेशला. अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफूटवर चेंडूला पंच केलं जातं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद डीजे मास्टर. रोहा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष संतोषजी देवकर यांच्याकडून पारितोषिक आले. षटकारांची हॅट्रिक जी सुराग दाभाडेने आज मैदानामध्ये दाखवले ना, लगावपाठ 3 षटकार लगावले, त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक संतोषजी देवकर यांच्याकडून आलेलं आहे. आणि सुराग दाभाडे सुरू झालेल्या मैदानामध्ये पाहिलाय 3 षटकार 1 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. निश्चितच यावेळेस मात्र कुठेतरी सुरक्षित असा फटका खेळला जातोय. तृप्तेशने टाकलेल्या चेंडूवर कमबॅक आपण पाहिला.
तृप्तेश सुरेकरचा, परंतु ती वेळ निघून गेली अशी म्हणावी लागेल, कारण लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खाल्ल्यानंतर चौथा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र एक धाव यावेळेस आपण मैदानामध्ये पाहिली. स्ट्राईक चेंज होते, नॉन स्ट्राईक एंडवर सुराग जातोय, स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तर ऋषिकेशवर मात्र निश्चितच जी कामगिरी सुराग आतापर्यंत करतोय अगदी तीच कामगिरी त्याला सुद्धा करावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली, तीन षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 51 होते, 2 फलंदाज बाद होत आहेत. आतापर्यंत जर पाहतोय की निश्चितच सुराग दाभाडेच्या बॅटमधून धावांचा जणू काही पाऊसच पडतोय. अतिशय सुंदर असा फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत आपण पाहतोय सुराग दाभाडेच्या बॅटमधून. आतापर्यंत जर पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला, 17च्या धावगतीनं धावा आतापर्यंत पाहिल्या तर 51 धावा होत आहेत स्कोअर शीटवर. इथे वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिक सुद्धा दिली जात आहेत. विकेटच्या हॅट्रिकसाठी षटकारांच्या हेमल ठाकूर यांच्याकडून बघा. येस बोला. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत ठाकूर यांच्या माध्यमातून दिलं जात ताई. आहे. हा, आणि ताई काही पारितोषिकं अशी सुद्धा आहेत आता ऑनलाईन डायरेक्ट जीपे झालं, म्हणजे रोह्यामधून ते बघतायत मॅच. आणि राजू केरकर हे आहेत रोह्यामधील आई खानावळचे अर्थातच प्रोप्रायटर मालक, ते ऑनलाईन मॅच बघतायत. त्यांनी सांगितलं की त्यांनी जीपे केलेलं आहे मला आणि सांगितलं की जी षटकारांची हॅट्रिक लगावली सुराग दाभाडेने त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आलं. हेमंतजी ठाकूर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. मगाशी संतोषजी दिवकर यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलंय. सुराग दाभाडे आज मैदानामध्ये धावांची आतिषबाजी करतोय. यावेळचा चेंडू पाहिला तर निश्चितच चेंडू बॅटच्या कडेला स्पर्श करताना एक धाव सहज धावून काढली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा. रेड हॉर्स विरुद्ध फ्रान्सी 11 रोहा या 2 संघांच्या दरम्यानला हा सामना आतापर्यंत आपण पाहतोय. 3रा षटकाचा खेळ संपल्यानंतर 4थं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते ती 52. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय परेश झाडे येतोय. पाहूया कशा पद्धतीने परेश आपल्या संघासाठी कामगिरी करतोय. तो जो कर्णधार विनोद वाडकरने त्याच्यावर विश्वास टाकला होता त्या विश्वासाला तो न्याय्य भूमिका करेल का, कारण आतापर्यंत जे अपयशी ठरलेले जे आपले गोलंदाज होते त्यांची उणीव भरून काढेल का. इथे मात्र धाव घेण्याची एक शक्यता वर्तवली जाते. निश्चितच चेंडू जातोय तो एक रनआउटचा धोका होता, परंतु हे धोके सुद्धा स्वीकारले जातात. जिथे सुराग दाभाडेची जेव्हा बॅट आक्रमक शैलीचे फटके खेळले जात आहेत त्यावेळेस मात्र कुठेतरी त्याला थांबवणं शक्य नाही आहे. आणि म्हणूनच सुराग दाभाडे मात्र उतावीळ होता स्ट्राईक एंडवर येण्यासाठी आणि निश्चितच आपल्या सहकार्याला त्याला सांगलं की मी स्ट्राईक घेतो तू पुढे हो. अशा पद्धतीने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर होतोय गोलंदाजीसाठी परेशच्या गोलंदाजीचा कशा पद्धतीने सामना करेल तो सुराग. आतापर्यंत जर पाहिलं सुरागनं लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार आणि तदनंतर एक चौकार अशा तब्बल अनेक धावा त्याने वसूल केला. आणि हाही चेंडू त्याने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काळ उंच हवेमध्ये गेल्यानंतर मात्र सुरागचा हा फटका फसला. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला पकडला गेला आणि सुरागचं मात्र झंझावात माघारी परतलं. निलेश तुम्हाला थोडं थांबवतोय. सुराग एक चांगला खेळ करून मैदानातून परततोय. अमोलजी शिंगरे पुरोगामी युवक संघटनेचे तालुक्याचे सचिव आहेत रोह्याचे, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेला आहे. मी सन्माननीय सुप्रियाताई यांना विनंती करतो की आपण 2 सन्मान व्यासपीठावरती घ्यायचे आहेत. हे सन्मान अर्थातच ज्यांनी भाऊंसमवेत काम केलेले आहेत असे शेतकरी कामगार पक्षाचे बामणगावचे तब्बल 25 वर्ष जे सरपंच राहिले ते मारुती नारायण ठाकूर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी मारुती काकांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मारुती नारायण ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय सुप्रियाताई, सन्माननीय नीताताई तसेच सौ चित्रलेखाताई यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मारुती काकांचा सन्मान करायचा आहे. तसेच पुतुबाईच्या पाड्याचे
फुतुबाईच्या पाड्याचे 10 वर्ष बामणगाव ग्रामपंचायतीमध्ये जे 10 वर्ष सदस्य राहिले असे शांताराम राघोथळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार। मी शांताराम काका यांना विनंती करतो की आपण सुद्धा समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। इतरही काही मान्यवरांचे सन्मान आहेत पण ते आपण थोड्या वेळानंतर घेऊ, कारण सामना रंगतदार सुरू आहे मैदानामध्ये। भाऊन समवेत काम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे हे अर्थातच लढवय्ये कार्यकर्ते, बामणगावचे ग्रामपंचायतचे तब्बल 25 वर्ष जे सरपंच राहिले ते मारुती ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला। वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, कारण यानंतरचा सन्मान पुढचा असेल तो शांताराम राघोथळे यांचा, जो अर्थातच मारुती ठाकूर यांच्या सन्मानानंतर होईल। एका धावेनंतर मात्र संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला। 54 धावा स्कोर शीटवर लागतायत। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय परेश झडेला, जे झंझावात किंवा जे आक्रमण, जे वादळ सुराग दाभाडेच्या नावानं मैदानामध्ये घोंगावत होतं ते मात्र इथे शमताना पाहतोय। संघाची धावसंख्या 54 वर स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट मारा करत असताना हा चेंडू परेश झडेचा, यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा खेळला जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला। दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, हा पाठलाग यशस्वी होतोय आणि फलंदाज इथे मात्र माघारी परततोय। फलंदाज क्रमांक इथे चौथा बाद होतोय। संघाची धावसंख्या अर्थातच जर पाहिली, जेव्हा एक वेळ असं वाटत होतं की सुराग दाभाडेची जी बॅट धावा ओकत होती किंवा जमवत होती, बोघाने धावा जमवत होते, इथे मात्र कुठेतरी अकाल किंवा लगाम लावला जातोय असंच चित्र मैदानामध्ये पाहतोय। लागोपाठ दोन जर पाहिलं तर दोन फलंदाज या षटकामध्ये परेश झडेच्या बाद होत आहेत। केवळ 3 धावा तो खर्च करतोय। निश्चितच कमबॅक कसा पद्धतीने करावा हे यावेळेस पाहायला मिळालं। जी कामगिरी त्याच्या आघाडीच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाली नव्हती ती मात्र परेश झडेने या स्लॉग ओव्हरमध्ये करून दाखवली। कारण पहिलं षटक तृप्तेश सुरेकरने टाकलं होतं, 12 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर मंथन डाकी सुद्धा महागाडा ठरला। एक फलंदाज बाद जरूर त्याने केला होता पण 16 धावा मात्र त्याने खर्च केल्या। लागलीच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तृप्तेश वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला, ते संघाचं 3रं षटक होतं आणि त्या षटकामध्ये तब्बल त्याने 23 धावा खर्च केल्या। परेश झडे आला, अगदी तारणहाराप्रमाणे परेश झडेनं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला। केवळ 3 धावा खर्च करताना 2 फलंदाज सुद्धा त्याने बाद केले। इथे मात्र शेवटचं अंतिम षटक असेल ते गोलंदाजीसाठी येतोय तो हशिकेश माळी, नौखार गावचा हा खेळाडू हशिकेश माळी, स्मरणिका नौखार या संघाचं तो प्रतिनिधित्व करतो। यावेळेस मात्र निश्चितच व्यावसायिक स्पर्धामध्ये किंवा या PNP चषकामध्ये नवगाव या संघाकडून गोलंदाजीसाठी आला। यावेळचा चेंडू जोरदार निश्चितच टोळवला गेला, कार्पेटच्या आधाराने चेंडू गेला होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला। अजिंक्य चेंडूवर येतं, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांना आपापले एंड चेंज करण्याची संधी। संघाची धावसंख्या मात्र इथे एका धावेने पुढे सरकते। 55 धावा। पुन्हा एकदा हशिकेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू, खोलातला चेंडू, जोरदार अपील केला जातोय, पंच मात्र या अपिलाला सहमती दर्शवत नाही आहे। क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज नाराज होत आहेत, परंतु पंच मात्र अगदी निष्पक्षपातीप्रमाणे इथे परीक्षण करताना आपण पाहतोय। उत्साहाच्या भरामध्ये आपण पाहिलं तर कधी कधी क्षेत्ररक्षक किंवा खेळाडूंकडून अतिउत्साहपणा दाखवला जातो, परंतु अतिशय शांत डोक्यानं मनोमन विचार केला जातोय। DRS सिस्टीमचा अवलंब करून काल्पनिक चित्र उभं केलं जातं आणि हा चेंडू निश्चितच पंचांच्या अनुमानानुसार यष्ट्यांना सोडणारा होता आणि त्या अनुमानाच्या जोरावरच इथे सांगितलं जातंय की फलंदाज नॉट आउट असल्याचं। पुन्हा एकदा हशिकेश, यावेळचा हा चेंडू असेल, टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक। चेंडू आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा ठरतोय। सीमारेषेच्या पलीकडचा षटकार। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। 6 धावानं पुन्हा एकदा संघाचं धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलं। संघाची धावसंख्या जर पाहिली तर 62 धावा, 4 फलंदाज बाद झाल्यानंतर हशिकेश मात्र 2 चेंडू सुरुवातीचे अतिशय चांगले टाकल्यानंतर मात्र 3ऱ्या चेंडूवर ओव्हरपिच पद्धतीने
या चेंडूवरचं निमंत्रण स्वीकारलं गेलं. चेंडू अर्थातच सीमारेषेच्या पलीकडे जाणार ठरला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर एक अनएक्सपेक्टेड बाउन्स किंवा उसळी आपण ती पाहिली. ही निश्चितच या फलंदाजाला चकवणारी ठरली. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. अजिंक्यने मात्र चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला माघारी परतवलंय. टॉससाठी रेडी राहायचं आहे. यशस्वी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघाचा कर्णधार अजय चौलकर आणि जिजा अनशिलेवन संघाचा कर्णधार सुमेध पत्रे. निश्चितच आपण पाहिलं होतं बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिल्यानंतर मात्र अजिंक्यने कोणतीही चुकी केली नाही आहे. काय चांगला खेळाडू यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोहन. या षटकातील काही चेंडू येणं बाकी असताना अजूनही एक चेंडू येणं बाकी असताना कशा पद्धतीने अजून या चेंडूवर धावा जमवल्या जातील आणि आपल्या संघासाठी जे टार्गेट किंवा जी टीम प्लॅन ए केला होता त्याला एक्झिक्यूट करतायत. संघाची धावसंख्या 62 वर स्थिरावलेली असताना पुन्हा एकदा 5 फलंदाज बाद झाल्यानंतर ऋषिकेश मात्र एक षटकार जरूर खातोय. परंतु परेशने ज्या पद्धतीने कामगिरी केली अगदी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती यावेळेस मात्र ऋषिकेश माळीच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. एक फलंदाज बाद सुद्धा करण्यात त्याला यश मिळतंय. यावेळचा चेंडू खोलातला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मॉडी लाईनच्या दिशेला जातो. निखिल या चेंडूवर अगदी वेगाने पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चांगली फेकी सुद्धा करतोय आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा. 63 फॉर लॉस ऑफ 5 विकेट इन 5 ओव्हर्स. जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष्य टार्गेट आव्हान ठेवलं जात आहे आणि या 64 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. एकीकडे जर पाहिलं निश्चितच ज्या पद्धतीने प्रांशी 11 अर्थातच नवगाव या संघामध्ये जर पाहिलं. चेक निलेश थोडं थांबवतो. तुम्हाला व्यासपीठावरती काही सन्मान घ्यायचे आहेत. मी सन्मान्य सौचित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण या व्यक्तींचं या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाल्याबद्दल स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते घ्यायचा आहे. सर्वप्रथम सन्मान होईल किहीम ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य पिंट्या शेठ गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी सौचित्रलेखाताई यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. किहीमचे डॅशिंग सरपंच पिंट्या शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करूया आणि त्यांच्या समवेत सासवणे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असणाऱ्या संजनाताई यांचा सुद्धा या ठिकाणी एकत्रित सन्मान केला जाईल. पण ताईंना मी विनंती करेन की आपण त्यांचाही सन्मान करायचा आहे. तसेच बामणगावचे उपसरपंच बामणगाव ग्रामपंचायतचे संजय दगडू ठाकूर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संजयजी ठाकूर यांना विनंती असेल आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या समवेत बामणगावचे सदस्य महादेव पारधी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. सर्वप्रथम आमंत्रित करतो बामणगावचे उपसरपंच संजयजी ठाकूर यांना. धन्यवाद पिंट्या शेठ गायकवाड आपण व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. PNP चषक 2024च्या निमित्तानं आपला हा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. यानंतर व्यासपीठावरती सन्मान होतोय संजयजी ठाकूर यांचा बामणगावचे उपसरपंच. बामणगावचे विद्यमान सदस्य महादेवजी पारधी यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. ताईंना विनंती करतो की पुढचा सन्मान आपण करायचा आहे. तसेच बामणगावचे सदस्य कैलासजी मानकर यांचाही सन्मान होईल. कैलास मानकर यांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती. बामणगावचे सामाजिक कार्यकर्ते गजानन मारुती ठाकूर यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. अमित गजानन थळे हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत बामणगावचे. त्यांचाही सन्मान करण्यात येईल. ताईंना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. टॉससाठी आपण रेडी होतोय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी कॉल दिला होता. आपण ऐकतोय आता. यानंतर एक सन्मान आपण घेतोय. कुरुळचे ॲडव्होकेट विजय सर ॲडव्होकेट विजय पाटील सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मी चिवताईंना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट विजय पाटील यांचा सन्मान घ्यायचा आहे. यांचा सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट विजय पाटील यांचा सन्मान होतोय. वळूया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये जिथे उपस्थित आहे निखिल पडते. नाणेफेकीचा कौल
मी अवधूत पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तिथे जाऊन टॉस करायचा आहे. धन्यवाद सर. आपण पाहतोय जिथे दोन तुल्य अबळ संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. अर्थातच यशस्वी बिल्डिंग थेरोंडाच्या विरुद्ध आपण पाहतोय जिजा अंश 11, जिथे एका नाण्याच्या बाजूला अभय ठाकूर संघाचे संघमालक आहेत, संघाची बांधणी केलेली आहे, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदेश बैकर आणि भूपेंद्र पाटील यांनी संघाची बांधणी केलेली आहे. संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत टॉस बॉक्समध्ये. अर्थातच अजय चौलकर आणि अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे आपण पाहतोय प्रमुख अतिथी. अर्थातच पिंट्या शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल, याच्यात तीळ मात्र शंका नसेल. दोन्ही संघ चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतात. दादा संघ आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय सरपंच पिंट्या शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल परत होईल एकदा नक्कीच. आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो म्हणजेच अर्थातच यशस्वी बिल्डिंग थेरोंडे याच्या नशिबी. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. अजय चौलकर आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्याच्या नंतर आपला निर्णय असेल कोणता असेल आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी जे आपल्याला व्यासपीठ अर्थातच माननीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील आणि आपण पाहतोय रुपाल शेठ पाटील यांच्या अथांग प्रयत्नातून निर्माण झालेलं आहे. आणि आपण पाहतोय अलिबागचे होतकरू क्रिकेटपटू अर्थातच या व्यासपीठावरती या मैदानाच्या वरती खेळण्यासाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. एकत्रित स्पर्धेविषयी आणि आपल्या निर्णयाविषयी काय म्हणशील? प्रथम आम्ही आता टॉस जिंकलो तर फिल्डिंग करू आणि स्पर्धा खूप छान आहे. आयोजन ते काही प्रश्नच नाही. नक्कीच धन्यवाद असतील तुला. तुझ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. सुमित पत्रे आहे आपला. अर्थातच फलंदाजी नशिबी आले आहे सुमित. प्रथमतः फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय आपल्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. फलंदाजी ताकदीनिशी केली जाईल याच्यात तीळमात्र शंका नसेल. परंतु आपल्या संघात देखील होतकरू नवे खेळाडू आहेत, त्यांना देखील मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलंय. अर्थातच आपल्या नशिबी फलंदाजी आली आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या कितपत जमा करण्याचा प्रयत्न असेल तुमच्या माध्यमातून? सर्वप्रथम फलंदाजी असल्यामुळे आम्ही 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सुमित पत्रेच्या माध्यमातून केला जाईल. आणि एकत्रित या स्पर्धेविषयी या आपण पाहतोय आयोजनाविषयी काय म्हणशील? माननीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील यांच्या अथांग प्रयत्नातून ही क्रिकेटची रजनी स्पर्धा आपण आजच्या रात्रीमध्ये पाहतोय, काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. अलिबाग रोहा मुरुडमधल्या सर्व खेळाडूंना एक चांगली टुर्नामेंट खेळायला भेटते. तर चांगली टुर्नामेंट आहे. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक असेल. आपण पाहतोय अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातील सर्वच खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ अर्थातच माननीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील आणि आपण पाहतोय रुपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून निर्माण केलं गेलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुनश्च एकदा आमचे गुरुवर्य संदीप सर जगे तिथे तयार असतील. वळीव मैदानामध्ये आपण पाहताय PNP चषक 2024 पर्व पहिले. आणि या पर्वामध्ये नक्की सर्वांना गर्व असेल अशा प्रकारची ही स्पर्धा. दोन संघांमध्ये जो सामना चालू आहे त्याच्यामध्ये एका बाजूला प्रांशी 11 रोहा संघ मैदानामध्ये आपण पाहिला, दुसऱ्या बाजूला आता रेड हॉर्स प्रिशा 11 नवगाव संघ मैदानात फलंदाजी करतोय. 64 धावांची आवश्यकता आहे. रोहन सानप गोलंदाजीसाठी आलाय. अर्थातच रोहनकडे असणाऱ्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बद्दल आपल्याला बोलावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर साधारण त्याला विकेट सुद्धा मिळाली होती. आणि जेव्हा आता रोहन सानप गोलंदाजी मैदानामध्ये करतोय त्याच्या अगेन्स्ट समोर असणारा फलंदाज विनोद वाटकरे. विनोद संघाचा कर्णधार आहे. आज नवगाव संघ ज्या वेळेला पहिला सामना हारला, दुसऱ्या सामन्यामध्ये दबाव या दोन्ही संघांवरती आहे. कारण इथं करो या मरो ही वाली सिच्युएशन आहे. या सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल हे रोहा संघाला सुद्धा माहिती आहे, दुसऱ्या बाजूला नवगाव संघाला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळं प्रांशी 11 रोहा संघ मैदानामध्ये जिंकणार की प्रिशा 11 नवगाव संघ मैदानात जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे विनोद वाटकरेच्या
लीडिंग एज आणि आता या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षकाच्या कडून झालेला हा प्रयत्न असफल ठरतोय आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सुटकेचा निश्वास या वेळेला रेड हॉर्स नवगाव संघ मैदानात नक्की टाकणार. कारण जेव्हा धावफलकावरती 2 धावा लागल्यात त्या 2 धावा येताना विनोद वाटकरेचा सुटलेला झेल सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलाय. विनोद वाटकरे अशा अर्थातच खेळीसाठी ओळखला जातो जो सामन्यामध्ये कधीही सामना फिनिश करण्याची ताकद ज्याच्याकडे असा फलंदाज मैदानामध्ये आहे. आणि जेव्हा रोहन सानप गोलंदाजी करतोय त्याच्याकडे उत्कृष्ट टप्पा आहे किंवा त्याच वेळेला वेगवान गतीने गोलंदाजी करण्यासाठी तो फेमस आहे. या दोन्ही गोष्टी आज मैदानामध्ये तो जोडण्याचा प्रयत्न करणार. इथे सुद्धा आपण पाहतो ना यश टी पाटील सुराग दाभाडे मैदानामध्ये उभा आहे. आज त्याने अफलातून फलंदाजी केली आणि सुरागला सूर गवसला ना की तो मैदानामध्ये त्याला रोखणं कठीण होतं. आणि हेच आज मैदानामध्ये पाहिलं सुद्धा. फ्रान्सी 11 रोहा संघ जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये पराभूत झाले त्यांना असं वाटलं मैदानामध्ये की आता इथून कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल आणि तो गिअर चेंज केलेला पाहायला मिळाला आणि म्हणून धावफलकावरती 63 धावा आल्या. 64 धावांची आवश्यकता आपण पाहतोय मैदानामध्ये. विनोद वाटकरेकडे ते स्किल आहे. विनोद वाटकरे आज मैदानामध्ये आपण पाहतोय की धावा जोडणारं तंत्र त्याला मैदानामध्ये द्यावं लागेल. असे अनेक सामने आहेत ना. म्हणजे साधारण 15-20 वर्षापूर्वी पाठीमागं जावं. सासवण्याच्या एका मैदानामध्ये 10 चेंडूमध्ये 42 धावांची ती खेळी तमाम नवगावकरांना खुश करून गेली होती. आणि त्याच्यानंतर मग अनेक अशा खेळी होत्या जे विनोद वाटकरेने मैदानात जोपासल्या होत्या. या वेळेला मात्र अपील होईल आणि फलंदाज बाद सुद्धा होईल. फलंदाज बाद होणार. विनोद वाटकरे सफलता मिळते रोहा संघाला. इट्स अ बिग ब्लो. यष्ट्यानं आपण पाहतोय ना की विनोद वाटकरे खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपला घासून हा चेंडू गेला आणि बेल्स उद्ध्वस्त झाल्या आणि तिथे रेड हॉर्स नवगाव संघाचा सेनापती मैदानातून परतताना पाहायला मिळाला. सुराग दाभाडेच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आपण पाहतोय ना. त्याला माहिती आहे की आज मैदानात जर जिंकायचं होतं तर अशा वेळेला विनोद वाटकरेला बाद करणं फार महत्वाचं होतं. आणि विनोद वाटकरे बाद झालाय. रोहन सानपने आपलं काम केलंय. त्याला याचसाठी तर आणलं होतं. पहिल्या षटकामध्ये चेंडू जेव्हा त्याच्या हातामध्ये संघाच्या कर्णधाराने सोपवला तेव्हा त्याने सुद्धा हेच सांगितलं होतं की आपल्याला 1-2 विकेट तर पहिल्या षटकामध्ये मिळवाव्या लागतील. गोष्टी कमवाव्या लागतात ना. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अर्न अँड लर्न या पद्धतीने मैदानात तुम्हाला खेळावं लागतं. आणि तीच भूमिका काल आकाशजी मांजरेकर यांनी सुद्धा समालोचनामध्ये विशद केली होती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 64 धावा नवगाव संघाला चेस करायच्या आहेत. आणि अशा वेळेला आता 2 नवीन फलंदाज मंथन डाकीच्या समवेत नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. सौरभ मोरे. या दोन्ही फलंदाजांच्या बाबत बोलावं लागेल. म्हणजे याचा मागच्या महिन्यामध्ये मी सीएचे प्रीमियर लीग केली होती. कस्टम हाऊस प्रीमियर लीग. आणि त्यामध्ये मंथन डाकेने अफलातून बॅटिंग केली होती. तिथे त्याने 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते किंवा 2 मॅन ऑफ द मॅच सलग घेतल्या होत्या. दुसऱ्या बाजूला सौरभ गुंड्या हा सुद्धा मैदानामध्ये अफलातून खेळीसाठी ओळखला जातो. यावर्षी तो तुफान फॉर्ममध्ये आहे. झिराट संघातर्फे खेळताना सौरभचा क्रम इकडे तिकडे होत असतो पण जेव्हा सौरभला बॅटिंग मिळते त्यावेळेला तो चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असतो. आज रेड हॉर्स संघामध्ये जेव्हा तो आलाय ना तेव्हा त्याला ती जबाबदारीने खेळावं लागेल. आणि किंबहुना इथे डू ऑर डाय वाली सिच्युएशन आहे. आणि मग त्या स्थितीतून बाहेर कसं पडणार हे फार महत्वाचं राहणार. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आणि त्या कारणास्तव सामना थांबला होता. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे जिथे 2 गडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 64 धावांचं आव्हान पार करायचं आहे. रोहनने अतिशय प्रभावी षटकाने सुरुवात केली आणि सुरुवात आकर्षक असावी लागतं. तुम्ही गोलंदाज म्हणून जेव्हा मैदानामध्ये येता रोहनने अशा अफलातून गोलंदाजीने अनेकांना खुश केले. आणि आज रोहा विरुद्ध नवगाव हा सामना मैदानामध्ये असताना रेड हॉर्स संघाचे संघमालक प्रमोदजी घासे असतील किंवा त्याच वेळेला आमचा रोहा संघाचे संघमालक मयांकजी ठाकूर असतील हे सुद्धा या सामन्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहणार आहेत. त्यांना माहिती आहे की इथे जर आपण जिंकलोय तर पुढे आणखीन एक सामना आपण खेळू शकतो आणि इथे जर हरलो तर अर्थातच स्पर्धेतून बाद होऊन परतणार आहोत. आणि अशा वेळेला मैदानामध्ये ते टेन्शन प्रत्येकाच्या मनावरती असणार. नवीन षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय यश पारंगे.
संघाचा कर्णधार यश पारंगेच्या हातामध्ये चेंडू स्वतःच तो अर्थात घेतोय. त्याला माहिती आहे की इथे सामना जर फिरवायचा असेल ना, कारण पहिल्या षटकात जेव्हा आपण 2 धावा दिलेल्या आहेत तेव्हा तो दबाव निर्माण झालाय, तो दबाव कंटिन्यू करावा लागेल, सातत्य त्यात ठेवावं लागेल. पहिला चेंडू या वेळेला ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न. यश या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. यश पारंगेने तेच दाखवलं मैदानामध्ये. प्रांशी 11 रोहा संघातर्फे खेळताना आपल्याकडून जी प्रभावी कामगिरी झाली पाहिजे. यशचे शोल्डर जॉईंट जे आहेत ना, ते मला वाटतं ना खूप ताकदवान अशा प्रकारचा गोलंदाज आहे. आणि त्याच्या वेळेला अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो की हे खेळाडू सुद्धा फिटनेसवरती अधिक लक्ष केंद्रित करतात. पुन्हा एकदा मंथन डाकीला याही वेळेला आउट ऑफ द ऑस्टम ही लेन ठेवली जाते, याच लाईनने गोलंदाजी केली जाते. आणि जर मंथन शफल झाला किंवा त्याच वेळेला त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी मैदानामध्ये निमंत्रण दिलं गेलं तर त्याच्यावरती एका वेगळ्या पद्धतीने त्याला अडकवून ठेवू शकतो, आपल्या जाळ्यात फसवून ठेवू शकतो. हा यश पारंगेची रणनीती येथे यशस्वी होताना पाहायला मिळते. यश यशस्वी होतोय. 2 गडी बाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती आहे, जेव्हा 64 धावा रेड हॉर्स प्रिशा 11 नवगाव संघाला चेस करायच्या आहेत. मंथन डाकीकडे बरंच काही आता लक्ष लागून राहणार. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू समजत नाहीये, लक्षात येत नाहीये, निर्धाव जाणारा आणखीन एक चेंडू यश पारंगेचा या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतो. बघा त्याच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा बरंच काही सांगून जाणार आहेत की आज मैदानामध्ये ज्या कॉन्फिडन्सने मी उतरलेलो आहे ना, आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. बघा 2 शब्द आहेत, एक आहे आत्मविश्वास आणि एक आहे अति आत्मविश्वास. आणि त्याच वेळेला मैदानामध्ये हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो त्याने बाजूला सारलाय. कॉन्फिडन्सने मैदानात कसं खेळायचं ना ते यश पारंगे दाखवतोय. 3 लगातार चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 4थ्या चेंडूची नोंद करून ठेवा. मिड ऑफला चेंडू जातोय, धाव येणार नाहीये. आणखीन एक निर्धाव षटक या स्पर्धेतलं पाहायला मिळणार का? आणि हे जर निर्धाव षटक आलं तर अर्थातच ज्या पद्धतीने आपल्या झावरेने निर्धाव षटक टाकलं होतं, मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याला मिळाला होता. यश कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात ना. बघा कर्णधार कसा असावा? कर्णधार केवळ खेळाडूंना कॉल करून बोलवणारा नसावा, त्याने मैदानामध्ये एक्झाम्पल सेट करायचे असतात. 5वा चेंडू मंथन डाकी तुफान फॉर्म मध्ये असणाऱ्या फलंदाजाला आव्हान निर्माण करतोय. चॅलेंजेस निर्माण करायचे असतात आणि ते कशा पद्धतीने निर्माण करायचे असतात हे जर पाहायचं असेल ना तर यश पारंगेची ही गोलंदाजी बघा. पहिला चेंडू काय होता? आउट ऑफ द ऑफ स्टंप यॉर्कर होता. दुसरा चेंडू काय होता? ऑफ स्टंप कटर होता. तिसरा चेंडू काय होता? मिडल स्टंप वरतीच हा चेंडू होता, पण समजला नव्हता, फलंदाजाला आमंत्रित केला होता. 4था चेंडू मिड ऑफला खेळला गेला होता आणि 5वा चेंडू कटर टाकलाय. यश पारंगेची फ्रूट सलाड गोलंदाजी पाहतोय. मेडन ओव्हर तर होत नाहीये, एकेरी धावांची नोंद जरूर होणार, पण यश पारंगेने दबाव निर्माण केलाय ना, त्या दबावाच्या खाली आता 64 धावा कशा चेस करायच्या या रेड हॉर्स संघाला विचार करावा लागेल. कारण 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती मित्रांनो केवळ 3 धावा आल्यात. कॅन यू इमॅजिन? 12 चेंडूंचा खेळ संपलाय, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये केवळ 3 धावा धावफलकावरती येतात. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधी रंग बदलेल तो सांगता येत नाहीये. 12 चेंडूंच्या खेळामध्ये जेव्हा धावफलकावरती 3 धावा आल्यात, आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 61 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत 10 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाजाने. एका निर्धाव चेंडूची किंमत काय असावी? स्पर्धा तब्बल 5 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी आहे. त्याच्यामुळे एका निर्धाव चेंडूची किंमत ही काही हजारांमध्ये जाणार आहे. आणि हे प्रत्येक जण जाणतो. गोलंदाजा मी नेहमी म्हणतो ना की गोलंदाजी कष्टाची कला आहे. आज जेव्हा 18 चेंडूंमध्ये 61 धावा बनवायचे आहेत, पहिल्या 2 गोलंदाजाने उत्तम स्टार्ट दिलाय. हा स्टार्ट फार महत्वाचा राहणार. यश पारंगेने तर केवळ 1 धाव खर्च केली. रोहन सानपने केवळ 2 धावा खर्च केल्या, 2 स्वतःच्या नावावरती विकेट नोंदवल्या. सुराग दाभाडे एसटीच्या पाठी खुश असेल थोडासा, कारण जी बॅटिंग त्याने केली तशीच गोलंदाजी. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट कंबाईन वर्क, यु नो. कारण हा एक टीम गेम आहे असं आपण नेहमी म्हणतो. सांघिक खेळामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? आपले प्रत्येक जणाचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं. तुम्ही नंबर 1 ला खेळताय की नंबर 11 ला फरक पडत नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय रोहन सानप. पुन्हा एकदा रोहनच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. बघा कर्णधार म्हणतोय की रोहन पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 2 ओव्हर करून झाल्या, पण आता तूच गोलंदाजी करावी असं मला वाटतंय. दुसरी ओव्हर मी घेण्यापेक्षा आपल्या संघातील जो लीडिंग बॉलर आहे त्याच्याकडेच हे षटक सोपवलं जातंय. बघा स्ट्रॅटेजी फार महत्वाची असतं. आता जेव्हा रोहन गोलंदाजीला आलाय, क्षेत्रव्यूह काय? एक डीप वाइडेस्ट लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, याच्यावरती नजर ठेवावी लागेल. मंथन डाकेने फटका खेळलाय जरूर. चेंडू जातोय डीप कव्हरला आणि मंथन डाकेचा सुपर फेवरेट स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषा पार, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला.
इथून पुढे तो विचार करावा लागेल ना की सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूत 61 ची गरज होती. सामना अजूनही आपल्या बाजूने येऊ शकतो, कारण ते म्हणतात ना की ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आज मैदानामध्ये याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. षटकार आलाय जरूर मंथन टाकीच्या बॅटमधून आणि तो आत्मविश्वास सुद्धा त्याला देणार आहे. याही वेळेला चेंडू खेळलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार क्रमांक 2. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव बघा, शालेय जीवनामध्ये एक कविता आपल्याला नेहमी शिकवली जायची. ती कविता अशी होती की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आज मैदानामध्ये रोहन जे वेळेला गोलंदाजीला आला तेव्हा मंथन डाके म्हणतोय ठीक आहे, पहिल्या षटकामध्ये माझ्याकडून 4 किंवा 5 चेंडू डॉट गेले असतील, पण ते भरून काढण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. हे बघा, हे अलिबागचं रक्त आहे. हाशिवरेच्या मैदानात अनेक वेळेला त्याने अशा इनिंग खेळलेल्या आहेत आणि या वर्षी तर तो तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याला फॉर्म गवसलाय आणि मी नेहमी म्हणतो की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आज क्लास दाखवावा लागेल. तिसरा चेंडू खेचलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बेधडक. षटकार क्रमांक 3. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. याच फलंदाजाला सीएचए प्रीमियर लीग मध्ये अर्थातच खारघरच्या मैदानावरती मी पाहिलं होतं. तिथे त्याने लागोपाठ 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले होते आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा ते मारले होते याच वर्षी. फक्त एका महिन्याचा प्रसंग आहे आणि आज 3 चेंडूमध्ये 3 षटकार तो लगावतोय सुद्धा. विचार करावा लागतोय रोहाला की आता कशा प्रकारे मारा करावा, कारण धावसंख्या बदलले. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 21, त्यामुळे 15 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 6वा फलंदाज आहे धरणे गुरुजी. या ठिकाणी माझे स्टॅटिस्टिशियन या नात्याने भूमिका बजावताना मला कळवत आहेत की असा 6वा फलंदाज आहे ज्याने 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत. हे सगळे आकडे बघा, मंथनच्या चेहऱ्यावरती त्या भावमुद्रा बरंच काही सांगून जाणारा की सामना फिनिश झाल्याशिवाय तो आनंदोत्सव साजरा करायचा नाहीये आणि त्याच्यासाठी ताकद फक्त मैदानामध्ये दाखवायची आहे. 15-43. हा चेंडू यावेळेला लीडिंग एज शॉट फाईन लेगला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि फलंदाज बाद होणार. मंथन टाकी बाद होतोय. एक निश्वास. सुटकेचा निश्वास टाकणार या वेळेला अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा फ्रान्सी 11 रोहा संघ, कारण त्यांना माहिती होतं की जो फलंदाज मैदानामध्ये आक्रमक आत्मघातकी अशा पद्धतीने खेळ साकारतोय तोच बाद होऊन परतलाय. सामना नक्की कोणाच्या बाजूने. 14 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आणि अशा वेळेला मैदानामध्ये परत येतोय नवीन फलंदाज मैदानात येतोय अजिंक्य म्हात्रे. अजिंक्यला ती इनिंग खेळावी लागेल ना आज नवगाव संघासाठी, जी त्याने क्रीडा भवनच्या मैदानामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धांमध्ये साकारली होती जेव्हा तो थळ संघामध्ये खेळत होता. थळ संघाला कुबेर 11 अलिबागने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये त्याने अंतिम विजेतेपद पटकावून दिलं होतं. पण आज थोडं मैदान बदललंय, प्रतिस्पर्धी बदललाय, चॅलेंज बदललेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ सुद्धा बदलले. अक्षय हॉटेलचे मालक आनंद पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय की जर अजिंक्यने षटकारांची हॅट्रिक लगावली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एकदा चेंडू गणित अर्थातच धावांचं गणित सांगूया. 14 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. अजिंक्य मात्र स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि रोहन सानपकडे तो पेस आहे, त्याच वेळेला चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे आणि अजिंक्यसाठी पहिला चेंडू निर्धाव टाकण्याची क्षमता सुद्धा आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट खडूस वृत्ती असं टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा लिहून येतं. कारण ती खडूस हा शब्द जो काही आहे ना तो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये इतका भरलेला आहे की जेव्हा एखादा मुंबईकर क्रिकेटपटू मैदानावरती उतरतो, मग ते मैदान वानखेडेचं असो, ते मैदान अर्थातच दिल्लीचं फिरोजशाह कोटला मैदान असो किंवा मग अर्थातच लॉर्ड्सचं असो, या प्रत्येक मैदानावरती तो खडूस शब्द
वारंवार उपस्थित केला जातो आणि हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशाराला ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. व्हाईटच्या स्वरूपात धाव देणार 22 धावा धावफलकावरती. समीकरण थोडंसं बदललंय कारण आता 13 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये कसं खेळावं. आमच्याकडे कबड्डी खेळायला सुद्धा तितकीच लोकप्रियता आहे आणि आपण सर्वजण जाणतो की या डू ऑर डाय मध्ये काय करायचं असतं. पण आज मैदानामध्ये जेव्हा डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये क्रिकेट रंगलंय तेव्हा रोहन म्हणतोय की आज मैदानामध्ये फलंदाजांना नाचवण्याची ताकद सुद्धा मी दाखवणार. निर्धाव चेंडू टाकतोय आणि आणखीन जाणाऱ्या निर्धाव चेंडूने गणित बदलले. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. सद्य परिस्थितीमध्ये रोहा संघ मैदानामध्ये सरस असलेला पाहायला मिळतोय. जेव्हा रोहनने या षटकामध्ये कमबॅक केलेलं पाहायला मिळालं. हे कमबॅक फार महत्त्वाचं असतं की तुम्हाला पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले गेले पण पुढच्या 3 चेंडूंवरती तुम्ही काय रिझल्ट दिलात तर 2 निर्धाव होते, 1 विकेट होती. हे महत्त्वाचं आहे की गोलंदाजी ही कष्टाची कला आहे पण त्याच वेळेला गोलंदाज भाव सुद्धा खाऊन जाऊ शकतो. हे सुद्धा मैदानात आपण पाहिलं ना. बघा टेस्ट क्रिकेट असो किंवा वन डे ओडीआय क्रिकेट असो, तिकडे T20 क्रिकेट असो, डोमेस्टिक क्रिकेटमधलं कोणतंही फॉर्मॅट घ्या, इकडे टेनिस क्रिकेटमधल्या फॉर्मॅटमध्ये आपण येऊ द्या. जेव्हा मैदानामध्ये एखादा गोलंदाज निर्धाव चेंडू टाकतो संघाचा केवळ आत्मविश्वास उंचावत नाहीये तर त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव सुद्धा निर्माण होत असतो. आता 12 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. फ्लड लाईट्सच्या अर्थातच खाली ज्या वेळेला हे सामने खेळले जातात. ओंकार लाईट्स या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया आमचे सहकारी अनुप पाटील यांचा. कारण तब्बल 10 टॉवर्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि 10 टॉवर्सला प्रत्येकी जवळजवळ 28 हॅलोजन दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने या लाईट्सच्या खाली खेळताना मैदानामध्ये हे सर्व लाईम लाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. येऊ द्या. अर्थातच ती संधी आज PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते, मैदानावरती पाहायला मिळते, जी सन्माननीय सौ चित्रलेखाताई आणि सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या वतीने उपलब्ध झालेली आहे. पंचांची हितगुज केलं थोडंसं की ओव्हर द विकेट जातोय, राऊंड द विकेट जातोय, काय करावं लागेल, ओव्हरस्टेपिंगचा नो आहे की लाईन टच नो आहे. दिवेश गोलंदाजीला येतोय. दिवेश आग्रावकर गोलंदाजीला येतोय. 12 चेंडूमध्ये जेव्हा सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगलाय जरूर पण अशा वेळेला तो प्रांची 11 रोहा संघाच्या बाजूने जरूर आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दिवेशचा हा टप्पा घेतल्यानंतर चेंडू वळतोय जो फलंदाजाला समजत नाहीये. सुराग दाभाडे या वेळेला थोडा आत्मविश्वास देतोय आपल्या सहकार्याला. त्याला माहितीये या बॉडी लँग्वेजने मैदानामध्ये राहणं फार महत्त्वाचं आहे. ही बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असणार. तुम्ही मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करायचा असेल तर आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देणं फार महत्त्वाचं आहे. संघाचा कर्णधार या नात्याने केवळ आपण फलंदाजी करताय, गोलंदाजी करताय म्हणून तुम्ही कर्णधार म्हणून निवडलेले नसता तर तुम्ही महत्त्वाचे म्हणजे यष्टीरक्षक असाल किंवा कर्णधार असाल. आज यष्टी पाटी सुराग दाभाडे त्यालाही सुरुवातीनेच त्यांना अँटिसिपेट केला होता की हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सुद्धा असेल. त्याच मोशनमध्ये तो उभा सुद्धा होता पण एक धाव जरूर आले. एकेरी धावाने मराठीत एक म्हण आहे की थेंबे थेंबे तळे साचे. पण आज या वेळेला क्रिकेटच्या मैदानात ही म्हण सत्य होणार नाहीये कारण सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. इथे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल जर सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचा असेल तर. आणि दुसऱ्या बाजूला रोह्याने हा सामना हळूहळू आपल्या खिशात टाकण्याचं गणित या ठिकाणी सादर केलेलं पाहायला मिळालेलं आहे. दिवेशचा हा चेंडू स्क्वेअरच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात धाव जरूर देणार आहे पण समीकरणामध्ये काही फार मोठा फरक पडणार नाहीये. 10 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून क्रिकेट किंवा इथून गणित कसं मोजलं जातं येऊ आपण या चेंडू नंतर बोलायला. बघा सुराग दाभाडे कसा उभा आहे. तो यष्टींच्या पाठी उभा आहे की तो कव्हर्सकडे पाहतोय. मोठा फटका अजिंक्यने जरूर खेळलाय. चेंडू जातोय तो वाईड एज लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. एक गोलंदाज यशस्वी कधी होतो. तुम्ही कोणत्याही सिनियर खेळाडूंसोबत बोला तो नेहमी तुम्हाला सांगेल की यष्टीरक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असतं. यष्टीरक्षक सांगत असतो त्याला की थोडा ऑफ कटर टाक किंवा एखादा यॉर्कर टाक. बघ हा बॅट्समन आहे ना ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळून काढतोय तर त्याला फॉलो कर किंवा त्याच वेळेला एखादा लेग ब्रेक टाक किंवा मग एखादा चेंडू असा स्लोअर वन टाक. हे जे यष्टीरक्षक सांगत असतो ना या गाईडलाईन्स थोड्या फॉलो करायच्या असतात आणि या गाईडलाईन्स फॉलो करताना मला वाटतं त्या गाईडलाईन्स मान्य सुद्धा करायच्या असतात. आज प्रांची 11 रोहा संघाने हेच
तर केलं. बघा दिवेश गोलंदाजी करताना सुराग दाभाडे असा उभा राहतोय की जसं की तो आता 100 मीटर किंवा 200 मीटर रेसिंगला उभा आहे की काय असं वाटेल कोणाला, पण तसं नाहीये. त्याचा उभं राहण्याचा तो टान्स वेगळा असेल जो यष्टन पाटी आहे, पण त्याच वेळेला तो आपल्या खेळाडूंना अलर्ट सुद्धा करतोय आणि गोलंदाजाला सांगतोय सुद्धा की तुम्हाला अशा पद्धतीने अर्थातच कामगिरी करावी सुद्धा लागेल. 9 चेंडू येणं बाकी, 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी रेड हॉर्स संघाला, जेव्हा सामना रोहा संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. निखिल कवळे मैदानामध्ये गेलेत आणि अर्थातच निखिलला या धावा बनवाव्या लागतील. दिवेश कडून आलेला हा वाईड स्पर्धेतला 100वा वाईड पाहायला मिळालाय. वाईडसाठी 100 वाईड झाले. चला जोरदार टाळ्याने आपण वाईडचं अभिनंदन करूया. वाईडला सुद्धा कधी कधी पारितोषिक येतं. वळूया मैदानाकडे. जेव्हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. निखिल कवळे मैदानामध्ये तो चमत्कार करणार का? पण चमत्काराच्या अगोदर ते दिवेशची गोलंदाजी मैदानामध्ये कशी खेळायची या प्रश्नाला मला वाटतं थोडंसं उत्तर शोधावं लागेल. मग काही प्रश्न असतात ना ज्याला आपण म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह असतात, ज्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला म्हटलं जातं, की ज्याच्यामधून एक निवडायचा असतो पर्याय, बरोबर आहे. आणि एक पर्याय निवडायचा असेल तर तो पर्याय कोणता निवडावा? पहिला पर्याय पूर्वी आपण सांगायचो पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, तिसऱ्याचं चौथं. आता असे पर्याय कधी कधी येत सुद्धा नाही. मग पर्याय आपल्यालाच लिहावे लागतात. मग ते पर्याय कोणते आहेत हे मला वाटतं निखिलला सुद्धा माहिती आहेत. जेव्हा 8 चेंडूत 39 धावांची गरज आहे. दिवेशची गोलंदाजी, दिवेश अग्रावकर गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. त्याला माहिती आहे की सामना आपल्या बाजूने आहे. जे सुराग सांगतोय ते केवळ तेवढं फॉलो करायचं आहे. यशने काम केलंय, रोहनने काम केलंय. आता फक्त आपल्याला चेंडूवरती अधिक धावा येणार नाहीयेत एवढीच जबाबदारी करायची आहे. थोडे अंशी का होईना मयांक ठाकूर आता खुश असतील. त्यांना माहिती आहे आपण पहिल्या सामन्याच्या विजयाकडे वाटचाल करतोय. निखिल कवळेचा फटका जरूर येतोय, पण धावा काही फार मोठ्या येणार नाहीयेत. आता 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. फार मोठं अंतर पार करायचं आहे. हा सामना रोहा संघाच्या बाजूने सुरुवातीपासून असलेला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर आपल्याच बाजूने कसा राहील याच्यासाठी प्रयत्नशील सुद्धा ते राहिलेत. स्पर्धेच्या निमित्तानं PNP चषक 2024च्या निमित्तानं एक सूचना आपण सर्वांना प्रेक्षकांना करू इच्छितोय. स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इज नॉट अलाउड. या संपूर्ण गॅलरीज मध्ये काही जण मी मगाशी एक अनाउन्समेंट केले, आत्ताच एक अनाउन्समेंट केले की स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे कोणीही प्रेक्षक गॅलरीमध्ये करू नये, लक्षात घ्यायचं आहे. आणि माझी सर्व व्हॉलेंटियर्सना या ठिकाणाहून विनंती आहे की जर तशा पद्धतीने कोणी आढळला व्यक्ती तर त्याला थेट मैदानाच्या बाहेर आपण सन्मानाने नाही तर अर्थातच डायरेक्ट उचलून घेऊन जायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे 6 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. आणि या 38 धावांची आवश्यकता असताना जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहिलं की रेड हॉर्स नौगाव संघ आज मैदानामध्ये धावा बनवताना बऱ्याच अंशी अडचणीत सापडताना पाहायला मिळाला. कधी कधी धावा सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येतात की त्या धावा चेस होत नाही. असं जर म्हणायचं झालं तर दोन्ही वेळेला 60 किंवा 64 धावा होत्या, पण त्याच वेळेला संघ एक हाती. आता मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय, त्याचं कौतुक करावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे मास्टर. 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. सौरभच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. जरूर गुंड्या अशा प्रकारच्या फटक्यांसाठी ओळखला जातो, पण आता इथून सामना जिंकायचा असेल तर केवळ चमत्कार वाचू शकतो. आणि हे रोहा संघाला सुद्धा माहिती आहे की 4 मध्ये 31 बनवायचे आहेत, हे फार मोठं अंतर आहे. सौरभ ते प्रयत्न जरूर करणार, पण त्या प्रयत्नांना अर्थातच जो काही अर्थ आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथे धावा कितीही स्वरूपात मोठ्या स्वरूपात जरी आल्या तरी सुद्धा जे समीकरण आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. पण आज कौतुक करावं लागेल. बघा
फ्रान्सी 11 रोहा संघ आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळला होता. नंतर बराच मोठासा गॅप पडला आणि त्यानंतर थेट मैदानावरती उतरले, कारण सामना पराभूत झाला तर तुम्हाला दुसरा सामना खेळण्यासाठी थोडं थांबावं लागतं. आणि या कारणास्तव आपण मैदानामध्ये पाहिलं की फ्रान्सी 11 रोहा संघ पहिल्या सामन्यात जेव्हा पराभूत झाला होता, यावेळेला आणखी एक फलंदाज बाद होणार. निखिल कवळे बाद होऊन परत तो पॅव्हलियनमध्ये. थँक्यू सो मच DJ मास्टर. या 24 संघांमध्ये जे स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी झालेले आहेत, त्याच्यामध्ये एक रोह्याचा संघ आहे, एक मुरुडचा संघ आहे. बाकी अर्थातच 22 संघ जे काही आहेत ते अलिबाग तालुक्यातीलच संघ आपल्याला पाहायला मिळालेत. खेळाडू जरूर आहेत, म्हणजे रोह्याचे तब्बल तसं पाहिलं तर 70पेक्षा रोह्याच्या खेळाडूंमध्ये जर आपण पाहिलं तर 70पेक्षा अधिक खेळाडू इकडे तिकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मुरुडचे सुद्धा 40-50 खेळाडू या संघांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ही विशेष गोष्ट मैदानामध्ये एक ज्यांच्याकडे प्रावीण्य आहे असं आपण जे म्हणतो ना, त्या पद्धतीने ते खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत. आणि ते चित्र आज मैदानामध्ये पाहतोय. जेव्हा कौस्तुभ आता गोलंदाजीला आलाय, त्याला सुद्धा माहिती आहे की आज आपण रोहा या नावाखाली मैदानामध्ये खेळतोय, तेव्हा आपल्याला सामना जिंकणं किती महत्त्वाचं होतं हे सुद्धा त्याने मैदानामध्ये ओळखलं. 64 धावा बनवताना सुराग दाभाडेची जी फलंदाजी आज मैदानामध्ये, सुराग यावर्षी तुफान टचमध्ये आहे. आणि तो जेव्हा मैदानामध्ये पहिला चेंडू त्याच्या मिडल करतो ना किंवा बॅटवरती येतो, तो साऊंड फार इंटरेस्टिंग असतो. आणि तोच साऊंड तुम्ही इंस्टाग्रामच्या त्या रील्समध्ये ऐकता, पण तो खरोखरा साऊंड तुम्ही सुरागच्या बॅटमधून मैदानावरती ऐकू शकता. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती धाव येणार नाहीये. सामना जिंकतोय फ्रान्सी 11 रोहा. मनपूर्वक अभिनंदन फ्रान्सी 11 रोहा, मनपूर्वक अभिनंदन मयांक ठाकूरजी. आणि त्याच वेळेला धन्यवाद रेड हॉर्स प्रिशा 11 नौगाव संघाचा सुद्धा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा